विद्यार्थी मित्रो, चॅप्टर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट त्यामधला पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन हा भाग आपण पाहतो आहे. When light enters a rare medium from denser medium, रेअर मीडियम त्याला आपण विरल माध्यम म्हणतो आणि डेन्सर मीडियम म्हणजे घन माध्यम. When light enters a rare medium from denser medium म्हणजे प्रकाश किरण हे घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करतात. When light enters a rare medium from denser medium म्हणजे घन माध्यमातून ते विरल माध्यमात प्रवेश करतात. इट गेट्स पार्शियली रिफ्लेक्टेड म्हणजे त्याचा काही भाग आंशिक परावर्तन होते, पूर्ण परावर्तन होत नाही. प्रकाश जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करतो तेव्हा त्यातले काही भाग काही अंशातून परावर्तन होते. Part of the light get refracted and comes back into the denser medium as per laws of refraction. काही भाग त्यातला पार्शियल रिफ्लेक्ट होतो म्हणजे काही अंशातून आंशिक परावर्तन म्हणतो आपण, आणि काही रेज हे पुन्हा त्या डेन्सर म्हणजे घन माध्यमामध्ये प्रवेश करतात. Part of light gets refracted and comes back into the denser medium as per law of reflection. रिफ्लेक्शनच्या नियमानुसार काही रेज हे पार्शियल रिफ्लेक्ट होतात आणि काही रेज पुन्हा डेन्सर मीडियममध्ये प्रवेश करतात. दिस इज कॉल्ड पार्शियल रिफ्लेक्शन. त्यालाच आपण आंशिक परावर्तन असं म्हणतोय. दिस इज कॉल्ड अ पार्शियल रिफ्लेक्शन. When light enters a rare medium from denser medium, it gets partially reflected. Part of light gets reflected and comes back into the denser medium as per law of reflection. This is called partial reflection. The rest of the light gets refracted and goes into the rare medium. या ठिकाणी एक आकृती दाखवलेली आहे पहा, आणि त्या आकृतीमध्ये मीडियम फर्स्ट, मीडियम सेकंड, एअर, वॉटर असं म्हटलेलं आहे. हवेतून पाण्यामध्ये, पाण्यातून हवेमध्ये पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कशा पद्धतीने होते, त्यामध्ये इन्सिडंट रे, इन्सिडंट अँगल, रिफ्लेक्टेड अँगल आय आणि आर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होतो ते आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. इथं जर तुम्ही आकृतीचं निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये आय आणि आर याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेलेला आहे तो लक्षात येईल. लाईट सोर्स म्हणजे प्रकाशाचा स्रोत जिथून आहे, जिथून प्रकाश तो बाहेर पडतोय आणि तो कसा परावर्तित होतोय ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. ॲज लाईट इज गोईंग फ्रॉम डेन्सर टू रेअर मीडियम, इट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल. The angle of incident I is smaller than the angle of reflection R. पहिल्यांदा डाव्या बाजूला पहा, त्या ठिकाणी इन्सिडंट अँगल ऑफ इन्सिडंट आय जो आहे तो आर पेक्षा लहान आहे. रिफ्लेक्शन अँगल जो आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर त्याच्यापेक्षा लहान आहे. द अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज स्मॉलर देन द अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर. आय हा कोन आर पेक्षा लहान आहे हे आकृतीवरून लक्षात येईल. दिस इज शोन इन द लेफ्ट साइड ऑफ द फिगर. आकृतीचा सुरुवातीचा जो भाग आहे तो पाहायचा. इफ वी इन्क्रीज आय, आय म्हणजे इन्सिडंट अँगल जो आहे तो आपण वाढवला, त्याच्या पुढचा रे पाहायचा. इफ वी इन्क्रीज आय, आर विल ऑल्सो इन्क्रीज. आयची किंमत वाढवली तर आरची किंमत सुद्धा वाढते. विल ऑल्सो इन्क्रीज अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ ॲज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कॉन्स्टंट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कॉन्स्टंट असल्यामुळे आयची किंमत वाढवली की आरची किंमत वाढते. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा वाढतो, कारण इंडेक्स जो आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तो कॉन्स्टंट असतो. फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय,
एका विशिष्ट आयच्या किमतीसाठी, फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आयची एक विशिष्ट किमतीसाठी दी व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स इक्वल टू 90 डिग्री. आयच्या एका विशिष्ट किमतीसाठी आरची किंमत ही 90 अंश होते. फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय दी व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स इक्वल टू 90 डिग्री. दिस व्हॅल्यू ऑफ आय इज कॉल्ड दी क्रिटिकल अँगल. त्यावेळेला त्या किमतीला क्रिटिकल अँगल असं म्हणतात. इथं आकृतीमध्ये दाखवलेलं आहे पहा, 3 नंबरचा रे जो आहे तो पहा. त्या ठिकाणी आयची किंमत जी आहे त्या किमतीला आरची किंमत 90 बनलेली आहे आणि त्या किमतीला आपण क्रिटिकल अँगल असं म्हणणार आहे. फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय दी व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स इक्वल टू 90 डिग्री. दिस व्हॅल्यू ऑफ आय is called the critical angle. For angles of incidence larger than the critical angle, the angle of refraction is larger than 90 degree. Such rays return to the denser medium as shown in the towards right in the figure. पुढच्या बाजूला पाहिलं आपण तर ते किरण जे आहेत ते किरण पुन्हा माघारी वळलेले आहेत. पहिल्या 2 आकृतीमध्ये ते वॉटरमधून एअरमध्ये गेलेले आहेत. नंतर इन्सिडेंस रे जसा अँगल वाढत गेलेला आहे तसं ते अँगल जो आहे ते रेज जे आहेत ते पुन्हा डेन्सर मीडियममध्ये गेलेले आहेत. Thus all the light gets reflected back into the dense medium. This called total internal refraction. त्यावेळेला त्याला आपण टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन पूर्ण आंतरिक परावर्तन असं म्हणतो. वी कॅन डिटरमाइन दी व्हॅल्यू ऑफ critical angle as follows. Sin I n is equal to sin I upon sin r. For total internal reflection I critical angle r is equal to 90 degree. n is equal to sin I upon sin r ची किंमत 90 आहे म्हणून 90 is equal to sin I 90 sin 90 ची किंमत 1 आपण ट्रिग्नोमेट्रिक मध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतरचा भाग आहे इंद्रधनुष्य, रेनबो इंद्रधनुष्य. रेनबो इज अ ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिनन. आपण आता सध्या पावसाळी वातावरण आहे. पाऊस पडत असताना ऊन जर पडले तर आपल्याला इंद्रधनुष्य आकाशामध्ये दिसते आणि ती एक सुंदर घटना आहे, पाहायला आकर्षक वाटते. रेनबो इज अ ब्युटिफुल फिनॉमिनन. इट इज कंबाइंड इफेक्ट ऑफ number of natural process. It is combined effect of dispersion, refraction and total internal refraction of light. ही सर्वांची मिळून बनलेली आहे. प्रकाशाचं अपस्करण, इफेक्ट ऑफ डिस्पर्शन, नंतर अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि आंतरिक परावर्तन, टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, या तिन्हीची मिळून रेनबो ही एक घटना आहे, एकत्रित त्याचा परिणाम आहे. रेनबो इज अ ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिनन. इट इज द कंबाइंड इफेक्ट ऑफ नंबर ऑफ नॅचरल प्रोसेस. इट इज कंबाइंड इफेक्ट ऑफ डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इट कॅन बी सीन मेनली आफ्टर अ रेनबो. Small droplets of water act as small prisms. When light rays from the sun enter these droplets, it gets refracted and dispersed. Then there is internal reflection as shown in the figure, and after that once again the light gets reflected while coming out the droplet. All these 3 process together process the rainbow. इथं शेजारी आकृती दाखवलेले, पाण्याचा एक थेंब दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये लाईट रे प्रकाश किरण कसे जातात ते दाखवलेलं आहे. त्यातून काही प्रकाश किरण माघारी गेले दिसतात आपल्याला आणि त्याचा टोटल परिणाम जो आहे तो आपल्याला रेनबोमध्ये दिसतो. तर अशा पद्धतीनं हा चॅप्टर संपलेला आहे. याच्यामध्ये जे एक्झरसाइज आहेत ते आपण वहीमध्ये लिहून काढा, प्रकरण पूर्ण वाचून काढा, समजून घ्या आणि स्वाध्याय एक्झरसाइज जो आहे
तो पूर्ण करा, व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा. धन्यवाद.